मित्रांनो नमस्कार, मी अनिल महादेवराव शिवनकर, सहाय्यक शिक्षक. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शालेय शिक्षण भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 4 अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र यावर मागच्या आठवड्यामध्ये मी व्हिडिओ सादर केलेलाच आहे. त्या प्रकरणातला काही भाग जो राहून गेलेला आहे तो मी या व्हिडिओमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, कारण अभ्यासक्रम कसा राहणार आहे, अध्यापनाच्या पद्धती काय आहेत, की जेणेकरून या नवीन अभ्यासक्रमामुळे आणि नवीन अध्यापन पद्धतीमुळे मराठी शाळा, अनुदानित शाळा, सरकारी शाळांना नवीन संजीवनी मिळणार आहे. अनुदानित शाळा, खाजगी शाळा आणि सरकारी शाळांना जुने वैभव प्राप्त होणार आहे, जुनी विश्वासार्हता प्राप्त होणार आहे. कारण इतके सुंदर अभ्यासक्रम आणि इतक्या सुंदर अध्यापनाच्या पद्धती या प्रकरणामध्ये समाविष्ट केलेला आहे, जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. प्रकरण 4 हे फार महत्वाचं आहे. या शालेय शिक्षण जो भाग आहे या भागाचा आत्मा आहे, गाभा आहे आणि या प्रकरणातले उर्वरित मुद्दे मी आपणास सादर करतो आहे. माझ्याकडनं चुका अपेक्षित आहे, माझ्या चुका आपण दुरुस्त करून घ्याव्या. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण बघा. याचं कारण की मराठी माध्यमाच्या शाळा, अनुदानित शाळा आणि सरकारी शाळांना कशा पद्धतीनं जुनं वैभव, जुने दिवस, संजीवनी कशी मिळणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. आवश्यक विषय, कौशल्य आणि क्षमता या अभ्यासक्रमामध्ये एकात्मीकरण कशा करता येईल, म्हणजे एक चांगला विद्यार्थी घडविण्याकरिता, एक चांगला नागरिक बनवण्याकरिता, सर्वांगीण विद्यार्थ्याचा विकास करण्याकरिता काही क्षमता, काही कौशल्य त्याच्यामध्ये विकसित होणे फार आवश्यक आहे. आणि ती विकसित करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचा अभ्यासक्रम आणि त्या पद्धतीच्या अध्यापन पद्धती अंमलबजावणी करणे फार आवश्यक आहे. आता कुठली कौशल्य विकसित करणे आहेत ते आपल्याला बघायची. विद्यार्थ्यांची भाषेवर प्रभुत्व मिळवण्याखेरीज विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. पुरावाधिष्ठित विचारसरणी त्याची झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कल्पकता निर्माण झाली पाहिजे. नाविन्यपूर्णता त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. सौंदर्य शास्त्राची त्याला जाण असली पाहिजे. कलेची समज त्याला असली पाहिजे. इतकंच नव्हे मित्रांनो, मौखिक आणि लेखी संवाद साधण्याची कला त्याच्या अंगी निर्माण झाली पाहिजे. हे कौशल्य आणि ही क्षमता विकसित झाली पाहिजे. स्वास्थ्य काय आहे, पोषण काय आहे, शारीरिक शिक्षण काय, तंदुरुस्ती काय, योग काय, क्रीडा काय, याचं महत्व, ही कौशल्ये त्याच्या अंगी विकसित झाली पाहिजे. या क्षमता विकसित झाल्या पाहिजे. इतकंच नव्हे, सहयोग, सांघिक भावना, समस्या सोडवणे, तार्किक विचारसरणी, ही कौशल्य देखील त्याच्या अंगी विकसित झाली पाहिजे. इतकंच नव्हे, डिजिटल ज्ञान, कोडिंग, खेळ, गणितीय विचारसरणी, संगणकीय विचारसरणी, या सर्व आधुनिक कन्सेप्ट, या कल्पना, ह्या क्षमता, ही कौशल्ये त्याची विकसित झाली पाहिजेत. हे प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. इतकंच नव्हे, घटनात्मक मूल्ये, मानवीय मूल्ये, भारतीय पारंपरिक मूल्ये, नैतिकता, नैतिक कर्तव्ये, नैतिक मूल्ये, पर्यावरणाबद्दलची जाणीव जागृती, स्वच्छतेबद्दलचं त्याचं एक दृष्टिकोन, या सर्व क्षमता, व्यावसायिक कौशल्य, आत्मनिर्भर बनण्याची क्षमता, या सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्यामध्ये या क्षमता विकसित झाल्या पाहिजे, कौशल्य विकसित झाले पाहिजेत. तशा प्रकारचा अभ्यासक्रम एनसीईआरटी, नॅशनल करिक्युलम फोरम फॉर स्कूल एज्युकेशन 2020-21 मार्फत तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये ही कौशल्य विकसित करण्यासाठी 4.24 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शब्द नवीन आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिझाईन थिंकिंग, होलिस्टिक हेल्थ म्हणजे सर्वांगीण आरोग्य आणि ऑर्गॅनिक लर्निंग. आता विचार करा माझ्या मित्रांनो, आपल्या अनुदानित शाळेमध्ये, आपल्या खाजगी शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिझाईन थिंकिंग, ऑर्गॅनिक लर्निंग आणि होलिस्टिक हेल्थ सारख्या कन्सेप्ट यांच्यासारखा जर सिलेबस, यावर आधारित, या कन्सेप्टवर आधारित जर सिलेबस आपल्या पुस्तकांमध्ये समाविष्ट असेल, ही आणि अशा पद्धतीच्या अध्यापन पद्धती जर आपण वापरू आणि ह्या सर्व गोष्टी डिझाईन थिंकिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स
होलिस्टिक हेल्थ आणि ऑर्गॅनिक लिव्हिंग, ऑर्गॅनिक लर्निंग हे कन्सेप्ट जर आपल्या अभ्यासक्रमात जर आले तर विद्यार्थ्यांनो, आपल्या विद्यार्थी हा ग्रामीण भागातला, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा, सर्वसामान्याचा विद्यार्थी हा किती हुशार होईल, किती ऑलराऊंडर होईल. आणि म्हणून आपल्या मराठी माध्यमाच्या शाळांना आणि सरकारी शाळांना जुने वैभव, जुने दिवस हे 100% येणार म्हणजे येणार. कारण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हटलेलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता. काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता? कोडिंग, डिजिटल ज्ञान. विद्यार्थ्यांचं डिजिटल ज्ञान वाढलं पाहिजे, विद्यार्थ्याचं कोडिंग वाढलं म्हणजे आपला विद्यार्थी कोडिंग केलं पाहिजे, त्याचं डिजिटल ज्ञान वाढलं पाहिजे, त्याच्यामध्ये संगणकीय विचार प्रणाली निर्माण झाली पाहिजे, गणितीय विचार प्रणाली निर्माण झाली पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यामध्ये संगणकीय विचार प्रणाली, गणितीय विचार प्रणाली, त्याचं डिजिटल नॉलेज हे वाढलं पाहिजे, कोडिंग वाढलं पाहिजे. आणि हे कसं वाढेल, डिजिटल नॉलेज कसं वाढेल, कोडिंग कसं करता येईल, संगणकीय विचार प्रणाली त्याच्यात कशी येईल, गणितीय विचार प्रणाली त्याच्यामध्ये कशी निर्माण होईल, ह्याचं प्रावधान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलं आहे. अशा प्रकारचे अभ्यासक्रम राहणार आहे. तर विचार करा, आपल्या अनुदानित आणि सरकारी शाळांना निश्चितच जुने दिवस, जुनं वैभव प्राप्त होणार आहे. मशीन लर्निंग, डेटा शास्त्र इतकंच नव्हे तर 4.25 मध्ये मशीन लर्निंग आणि डेटा शास्त्राबद्दल माहिती दिलेली आहे. अभ्यासक्रमामध्ये मशीन लर्निंग आणि डेटा शास्त्र हा विषय राहणार आहे. डेटा शास्त्र काय? जितक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतःला इम्प्रुव्हमेंट करेल. मशीन लर्निंग म्हणजे प्रत्येक लेवलवर तो टेक्निकल स्किल ज्याचा आहे, टेक्निकल स्किल डेव्हलप झालं पाहिजे, त्याला मशीन लर्निंग, प्रत्येक स्टेजचं त्याचं टेक्निकल नॉलेज डेव्हलप झालं पाहिजे, त्याला मशीन लर्निंगचा कन्सेप्ट म्हटलाय. डेटा शास्त्र म्हटलाय म्हणजे त्याला डेटा कलेक्ट करता आला पाहिजे, डेटा अनालिसिस करता आला पाहिजे, डेटाचा उपयोग करता आला पाहिजे. म्हणजे सांख्यिकीय विचारसरणी ज्याला आपण तो, गणितीय विचारसरणी, अशा प्रकारचा कन्सेप्ट या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. इतकंच नव्हे, 4.26 मध्ये फार महत्वाचं आहे. 4.26 मध्ये दिलेलं आहे, इयत्ता 6वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांना स्थानिक किंवा राज्यस्तरीय ठरवलेला एखादा अभ्यासक्रम, एखादा स्थानिक पातळीवर किंवा राज्यस्तरीयवर ठरवलेला एक अभ्यासक्रम राहील. आणि तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या स्थानिक कौशल्यांवर आणि गरजांवर आधारित राहील. स्थानिक कौशल्य आणि गरजांवर आधारित असलेला एक मजेदार अभ्यासक्रम निवडण्याचं प्रावधान इयत्ता 6 ते 8च्या विद्यार्थ्यांना राहणार आहे. ज्याच्यामध्ये तो अभ्यासक्रमामध्ये सुतारकाम असेल, इलेक्ट्रिशियनचं काम असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं काम असेल, ज्याला आपण म्हणतो धातू काम असेल, बागकाम असेल, कुंभार काम असेल, मशिनिस्टचं एखादं काम असेल, टूल अँड डाय मेकरचं एखादं काम असेल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आयटीआय मध्ये जेव्हा 10व्या वर्गातून मुलगा आपला पास होतो, आयटीआयचे वेगळे जे काही अभ्यासक्रम असतात छोटे छोटे, त्या अभ्यासक्रमाचा समावेश 6वी ते 8वीच्या स्तरावरच विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेला आहे. म्हणजे 6व्या वर्गापासूनच आपला विद्यार्थी व्यावसायिक अनुभव आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात करेल. म्हणजे जेणेकरून भविष्यात त्याला काय बनायचं आहे, त्याचा गोल काय तो निश्चित करेल. या सर्व व्यावसायिक कौशल्यांचा अभ्यासक्रमाचा समावेश करून इतकंच नव्हे तर त्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना हे सर्व अभ्यासक्रम स्वतः बघण्याची, स्वतः हाताळण्याची त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्याला आपण इंटर्नशिप ज्याला आपण म्हणतो, 6वी पासून तर 8वी पर्यंत व 8वी पासून तर 12वी पर्यंतचा विद्यार्थी, जे तुम्हाला मी आता अभ्यासक्रम सांगितलेले आहेत, त्या अभ्यासक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा, त्या अभ्यासक्रमामध्ये अनुभव घेण्याचा, त्याची माहिती मिळवण्याचा आणि 10 दिवस स्वतः त्या विद्यार्थ्याने इंटर्नशिप करण्याचा प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे शिकत असताना तो इंटर्नशिप पण करणार आहे. तर कशाची? इलेक्ट्रिशियनची, इलेक्ट्रॉनिक्सची, मेकॅनिकलची, टूल अँड डाय मेकरची असेल, एखाद्या मशिनिस्टची असेल, किंवा एखाद्या बागकामाची असेल, किंवा सुतार कामाची असेल, किंवा कुंभार कामाची असेल, जे काही आयटीआय ओरिएंटेड जे ट्रेड आहे ते ट्रेड आता 6वी ते 8वी पासूनच राहणार आहे. त्याची इंटर्नशिप करण्याची तरतूद देखील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. इतका सुंदर अभ्यासक्रम राहणार आहे. मित्र हो, जर एवढं सर्व जर आपल्या अभ्यासक्रमामध्ये राहिलं तर विचार करा, आपल्या अनुदानित शाळा, सरकारी शाळा निश्चितच भरभराटीला येतील, हा माझा आत्मविश्वास आहे. इतकंच नव्हे, 4.26 मध्ये दप्तर विरहित शाळा कन्सेप्ट आहे. कमीत कमी 10 दिवस बिना दप्तराची शाळा, दप्तर आणायचंच नाहीये. आणि ते बिना दप्तराची शाळा म्हणजे काय? तर 10 दिवस विद्यार्थी इंटर्नशिप करतील, कंपल्सरीली इंटर्नशिप करतील.
8वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी, इतकं प्रावधान. ऑनलाईन इंटर्नशिपची पण याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. जे तज्ज्ञ असतील, जे व्यावसायिक तज्ज्ञ असतील, एखादा कलाकार असेल, एखादा खूप चांगला व्यावसायिक असेल, त्यांचं मार्गदर्शन प्रत्यक्ष त्याच्या भेटी देणे, गावाला असेल, तालुक्याला असेल, क्षेत्रभेटी असेल, उपक्रमाला एखाद्या भेटी असेल, या क्षेत्रभेटीचा देखील याच्यामध्ये समावेश केला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या व्यवसायाची, त्या ट्रेडची, त्या कोर्सची प्रत्यक्ष हाताळणी करता येईल, प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. 4.27 मध्ये भारत विषयक ज्ञान अभ्यासक्रमामध्ये काय राहणार? आपण काय बघतोय? अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र. तर भारत विषयक ज्ञान, भारत विषयक ज्ञान या मुद्द्यामध्ये भारताचा प्राचीन इतिहास काय आहे, भारताबद्दल प्राचीन भारताची माहिती, आधुनिक भारताची माहिती, भविष्यामध्ये शिक्षणामध्ये काय आव्हाने आहे, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काय आव्हाने आहे, पर्यावरण क्षेत्रामध्ये काय आव्हाने आहे, आणि ही आव्हाने पेलण्यासाठी आपल्याला कशा प्रकारची पिढी निर्माण करायची आहे, हे देखील या अभ्यासक्रमामध्ये राहणार आहे. म्हणजे भविष्यातली आरोग्याची आव्हाने, शिक्षणाची आव्हाने, पर्यावरणाची आव्हाने सक्षमतेने आपला विद्यार्थी, आपला देशाचा नागरिक तो हँडल करेल, सामोरे जाईल, त्याच्यावर मात करेल, याचा सर्वांचा विचार करून अभ्यासक्रमामध्ये तशी तरतूद केलेली आहे. आपल्याला माहित असेल, या अभ्यासक्रमामध्ये स्थानिक व पारंपरिक शिकवण्यासह भारतीय ज्ञान प्रणालीचं शिक्षण भेटणार आहे. आदिवासींच्या बद्दलची पण माहिती आपल्याला अभ्यासक्रमामध्ये भेटणार आहे. गणित असेल, खगोलशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, योग असेल, भाषाशास्त्र असेल, शेतीविषयक माहिती असेल, इंजिनिअरिंग असेल. इतकंच नव्हे, खेळ, क्रीडा, साहित्य, शासन आणि राज्य व्यवस्थेचं संवर्धन, मूल्य संवर्धन, या सर्व प्रकारची माहिती आपल्याला मिळणार आहे. आता मित्र, तुम्हाला एक माहिती द्यायला मला आनंद होतो की मी बोलत असताना गणित, खगोलशास्त्र आणि तत्वज्ञान चा विचार केलेला आहे. तत्वज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. योगशास्त्र, योगालाही आता अभ्यासक्रमामध्ये समावेश केला आहे. आतापर्यंत शेतीबद्दलची फार कमी माहिती अभ्यासक्रमात राहायची. शेती विषयच अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. शेती विषय, मग शेतीमध्ये पारंपरिक शेती, सेंद्रिय शेती, त्याच्यानंतर नैसर्गिक शेती, याचीही माहिती आपल्याला अभ्यासक्रमामध्ये मिळणार आहे. भारत विषयक ज्ञान. तर भारत विषयक ज्ञानामध्ये काय काय आहे, हे सर्व विषय आपल्याला शिकायचे आहे. ज्याच्यामध्ये योगा, ज्याच्यामध्ये शेती हा कंपल्सरीली आता विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहे. इतकंच नव्हे, या भारत विषयक ज्ञान या उपमुद्द्यामध्ये विज्ञानामधील व इतर क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्ती, ज्यांच्याकडनं प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळेल, अशा सर्व व्यक्तींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश होणार आहे. इतकंच नव्हे तर विज्ञानाशी व इतर विषयाशी संबंधित जे व्यक्ती आहे, जे प्रेरणादायी व्यक्ती आहे, जे थोर पुरुष आहे, त्यांचे माहितीपट, त्यांचे व्हिडिओज आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला दाखवण्यासाठी मिळणार आहे. 4.28 मध्ये जे योग्य आहे ते करण्याची शिकवण लहानपणीच विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. जे योग्य आहे तीच करण्याची शिकवण विद्यार्थ्यांना लहानपणी दिली पाहिजे. म्हणजे आई-वडिलांनी विद्यार्थ्यांवर आपलं बर्डन लादू नये. त्या विद्यार्थ्याला ज्या विषयामध्ये करिअर करायचं आहे त्याच्यासाठी त्याची मूठ त्यांनी सुरुवातीपासूनच बांधली पाहिजे ना. ती बांधण्यासाठी त्याला अभ्यासक्रमातून कसा फायदा होईल, अध्यापन पद्धतीतून कसा फायदा होईल. म्हणजे आता आईवडिलांनी जर म्हटलं तुला इंजिनियर बनायचं आणि मुलाची इच्छा डॉक्टर बनायची, तर आईवडिलांच्या इच्छेचं चालणार नाही. त्या विद्यार्थ्याला बर्डन देता येणार नाही. कारण नेमकं त्या विद्यार्थ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये काय गट्स आहे, काय त्याच्यामध्ये इंटेलिजन्स आहे की तो त्या दिशेला जाणार आहे, हे स्वतःच आईवडिलांना 6वी, 7वी, 8वी मध्येच कळून जाणार आहे. म्हणजे पालकांना आपल्या मुलाचं भविष्य काय होईल आपल्याला कुठलाच विचार करण्याची आवश्यकता नाही. त्या मुलामध्ये ज्या क्षमता, जी कौशल्ये आणि ज्या पद्धतीचं टॅलेंट आहे, त्या टॅलेंटनुसार तो 6वी, 7वी पासूनच आपल्या मार्गाला पकडणार आहे. म्हणजे जे योग्य आहे ते करण्याची शिकवण लहानपणापासूनच. म्हणून उपमुद्द्याचं नाव काय, जे योग्य आहे ते करण्याची शिकवण लहानपणापासूनच त्याला मिळणार आहे. म्हणजे त्याहीपेक्षा महत्वाचं, विद्यार्थ्यांना नैतिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक तार्किक साचा तयार करण्यात आलेला आहे.
विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांचा स्वीकार करावा. विद्यार्थ्यांनी नैतिक मुद्द्यांच्या आधारे युक्तिवाद डिबेट करावा. विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्याच्या पद्धती स्वीकृत कराव्या. विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक मूल्ये रुजवली पाहिजेत. सर्व मूलभूत मानवीय मूल्ये, सर्व घटनात्मक मूल्ये विद्यार्थ्यांना शिकता आली पाहिजे. हे सर्व 4.28 मध्ये दिलेलं आहे. इतकंच नव्हे, खूप लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की या अभ्यासक्रमामध्ये, ज्या अभ्यासक्रमाबद्दल, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमाबद्दल आपण जे बोलताय, ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना नैतिकता, विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचं प्रावधान या अभ्यासक्रमात दिलं आहे. म्हणजे याचं कारण असं की आज परिस्थिती अशी आहे, विद्यार्थी आईवडिलांचं ऐकत नाही, विद्यार्थी शिक्षकांचं ऐकत नाही, विद्यार्थी मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तीचं ऐकत नाही. तो आपल्याच दुनियेमध्ये खुश असतो, सर्वांबद्दल बोलत नाही. काय अपवादात्मक गोष्टी आहेत. म्हणून विद्यार्थ्यांवर संस्कार कसे, लहानपणापासूनच संस्कार कसे रुजवता येईल आणि त्याचा अभ्यासक्रमात कसा समावेश होईल. म्हणून कुठली कुठली मूल्ये, सत्य असेल, अहिंसा असेल, त्याग असेल, सहिष्णुता, प्रेम, बंधुभाव, समता, स्वातंत्र्य, न्याय, मोठ्यांचा आदर करणे, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, एखाद्यामध्ये जर एखादी क्षमता आहे, कौशल्य, त्या कौशल्याचाही आदर करणे, पर्यावरणाबद्दल जाणीव जागृत राहणे, देशाभिमान बाळगणे, देशभक्ती मनामध्ये निर्माण करणे, आपल्या देशाबद्दल आपल्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक देशभक्तीची भावना निर्माण करणे, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या समाजाबद्दल, आपल्या राष्ट्राबद्दल आपल्याला एक चिंता असणे, त्याचा अभिमान असणे, आपल्या संस्कृती बाळगण्यासाठी एक आपल्यामध्ये एक जाणीव निर्माण करणे, आपल्या प्रथा, परंपरा, आपल्या कला, हस्तकला याचं संवर्धन, संरक्षण करण्याची एक तळमळ आपल्या मनामध्ये निर्माण करणे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करणे. आणि हे कशा पद्धतीने निर्माण होईल, तर हे अभ्यासक्रमाच्या मार्फतच निर्माण होईल. म्हणजे एक चांगला नागरिक, ज्याला आपण म्हणतो ऑलराऊंडर स्टुडंट, ऑलराऊंडर नागरिक, हा या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमामुळे तयार होईल. त्यानंतर 4.29 मध्ये हे दिलेलं आहे की आपल्या भाषा, प्रथा, परंपरा, खगोलशास्त्र असेल, भूगोल असेल, प्राचीन काळामधले साहित्य असेल, या सर्वांचा, मूल्यांचा, संस्कृतीचा, कलेचा, हस्तकलेचा, व्यावसायिक अनुभवांचा, व्यावसायिक कौशल्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमामार्फत मिळणार आहे. आणि 4.30 मध्ये दर 5 वर्षानंतर अभ्यासक्रमामध्ये आवश्यकता पडल्यास बदल करण्याचंही प्रावधान ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे स्थानिक आशय आणि वैशिष्ट्यपूर्णता असलेली राष्ट्रीय पाठ्यपुस्तके कशी राहणार आहे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पाठ्यपुस्तके द्विभाषिक राहणार पाठ्यपुस्तक आहे. एकच धडा हा इंग्रजी, मराठी किंवा ज्या स्थानिक भाषा, बोलीभाषा असतील त्याच्यामध्ये तो राहणार आहे. आणि परंतु अधिकृतपणे या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पुस्तकांच्या किमतीबद्दल बोलल्या गेलेलं आहे. खरं म्हणजे 1ली ते 8वीची पुस्तकं मोफत मिळतातच, पण आता नर्सरी, KG1, KG2 पासूनच पुस्तकं मोफत मिळतील 8व्या वर्गापर्यंत. आणि 9वी ते 12वीची पुस्तके जी आहेत ती पुस्तके अतिशय कमी माफक दरात, मुद्रणाकरिता जितका खर्च आला तेवढ्याच खर्चामध्ये देण्याचं प्रावधान या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये. म्हणजे आपल्याला पुस्तकं खूप महागडी विकत घेण्याची आवश्यकता नाही. इतकंच नव्हे, पुस्तकाचं वजन कमीत कमी कसं राहील, पुस्तकाचं वजन फार कमी करायचं आहे, ह्याचंही प्रावधान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. तर मित्रहो, ज्या शाळांमध्ये डिजिटल लर्निंग, मशीन लर्निंग, डेटा लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिझाईन थिंकिंग, होलिस्टिक हेल्थ, ऑर्गॅनिक लर्निंग, हे अशा प्रकारचे अभ्यासक्रम राहणार आहेत. त्यामुळे निश्चितच आपल्या सर्व शाळा, अनुदानित, खाजगी, सरकारी सर्व शाळांना नवीन संजीवनी मिळणार आहेत आणि आपले शाळांचे जुने वैभव हे परत येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल तुम्हाला सांगायचं राहिलं की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांची, ज्याला आपण म्हणतो संगणकीय विचारसरणी, डिजिटल नॉलेज हे डेव्हलप होणार आहे.
ऑर्गॅनिक लर्निंग सांगायचं माझं राहून गेलं. ऑर्गॅनिक लर्निंग हा इतका सुंदर कन्सेप्ट आहे. ऑर्गॅनिक लर्निंग म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने स्वतःच्या मताने एखादा कन्सेप्ट, एखादी आयडिया, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्याला कुणीही इंटरफेअर करणार नाही. डज नॉट इंटरफेअर द आउटसाइडर्स. तो विद्यार्थी स्वतः शिकणार, स्वतः त्या कन्सेप्टला क्लिअर करणार, स्वतः वाचन करणार, स्वतः तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ही पण फक्त शिक्षकाला ऑब्झर्वर म्हणून तिथे उपस्थित राहायचं आहे. ही पण तरतूद, ही पण एक कन्सेप्ट या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अध्यापन शास्त्राच्या पद्धतीमध्ये दिलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण मूल्यमापन कसं राहणार आहे, सेमिस्टर पॅटर्न परीक्षा राहणार आहे की इयरली पॅटर्न राहणार आहे, ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे की थेरेटिकल राहणार आहे, त्याच्या शिक्षकाचा काय रोल राहणार आहे, मूल्यमापनाच्या अनेक पद्धतीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघू. आपणास माझी नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा, पालकांपर्यंत पोहोचवा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. माझ्या युट्यूब चॅनल अनिल एम शिवनकरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच आपण मूल्यमापन कसं राहणार आहे, परीक्षा पद्धती कशी राहणार आहे, खूप सुंदर प्रकरण आहे. अजून चौथं प्रकरण संपलेलं नाही, उरलेलं आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करूया. धन्यवाद. थँक्यू.